दाजी गजिरेदी रामा दाजी गजिरेदी नारदाला म्हणती नारद मुनी देव गेले स्वारी शिकायला जातात आणि शिकार करून येतात। नारद मुनी म्हणतात मासाबाई देव स्वारी शिकार करून आले होते तुम्ही काय करता? काय ना म्हणजे देवाचा घोडा वळती देवाला वळती आणि घोड्यावरून खाली येतात जेवण खावण पाची पकवानाचं पिकल्या पानाचा इडा चोनाला थोडा आणि भंडारा खोली मध्ये सारं पाटाचे डाव चालतात। नारद मुनी म्हणतात त्या मासाबाईला मासाबाई तुम्ही डाव कसे खेळता? भगवान काकारीचा नारद मुनी मासाबाई त्या नारद मुनीला आम्ही डाव खेळतो करमणुकीचे डाव चालतात। अरे नारद मुनी काय म्हणतात? असे डाव तुम्हाला शोभत नाही मोठ्या लोकाला मोठ्या लोकाला असे डाव शोभत नाही राजे लोकाला राजे लोकाला डावावरती पटे लावायचे सांगतो तुम्हाला माझ्या हरिराम सावळे तुम्ही राजे लोक एवढा जेजूरगडाचे मोठे माणसं तुम्हाला डाव शोभत नाही। मग माणसामध्ये डाव खेळायचे कसे? डावाला पंजे लावायचे हार जिकीचे डाव खेळायचे ते कसे? नारद मुनी म्हणले माणसाबाई देव आले का रुसून बसायचं हट्ट धरायची बोलायचं नाही। मग डावाला पंजे कसं लावायचं? एका डावावरती देवाला बसायचं आणि एका डावावरती तुम्ही बसायचं। देव जर हरले तर 12 वर्षाच्या वनवासाला काढून द्यायचं आणि माणसाबाई जर हरली मग काय करायचं? कच्च्या घागरीनं पाणी कढावरून कडे पठारला व्हायचं। बघा पण मग तेवढ्यावरती देवाची स्वारी आणि नारद मुनी माणसाला म्हणतात जाऊ का आता निघू का? नारायण नाही म्हणजे थांबा नाही म्हणजे जातो म्हणजे झालं कळ लावायचं काम झालं कळ लावली निघतो म्हणजे पण माणसाबाई म्हणायची देव म्हणतात माणसाठी आता आले का देवाला का बोलायचं नाही हट्ट धरायचं। नारदाने त्यांचं कामगिरी केली आणि निघून गेले ब्रह्मलोकी। पुढे काय झालं महाराज? देवाची स्वारी बघा आली जेजुरगडाला अरे जेजुरगडाला स्वारी आली जेजुरगडाला अरे जेजुरगडाला हाका मारली मासाबाई राजे माझे हरे
रंगमालामध्ये येऊन थांबलोय तरी माणसा जागी रुसून बसली माणसाच्या रंगमालामध्ये। शेवटी देवाला घोड्यावर खाली उतरावं लागलं आणि रंगमालामध्ये आले। आणि मग खंडेराय म्हणतात माणसाबाई तुला झालं काय आज? नीती नियमाने माझा घोडा वळती मला वळती रंगमालामध्ये नीती हा झालं काय? आज काहीतरी कोणतरी आलं असेल म्हणजे नाही कोण नाही आलं। दाशी म्हणजे हाताखाली कोणीच नाही आलं देवा कोणीच नाही आलं पण हट्ट नारद मुनी कळ लावून गेला होता बघा। आणि मग अरे मासाबाई काय झालं सांग बोल मासाबाई बोल। तेव्हा मासाबाई म्हणती नितीने म्हणून आपण काय करीत असतो देवा तुम्हाला आल्यावरती घोडा वळून जेवण खावण देते पण आज आपण सारिक पाटाचे डाव करमणुकीचे खेळतो हे आपल्या मोठ्या लोकांना शोभत नाही म्हणतात। मग डावाला पण्य लावायचं मग बघा मासाबाई देवानी सुद्धा हट्ट मासाबाईचं ऐकलं जेवण खावण झालं। मग त्या भंडारी खरी म्हणतात भंडार तिला सारंग पाटाचे डाव चालले महाराज। मग ते डाव चालले कसे डाव हरिला 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 गे माळसानं मल्हारी हरिला डाव हरिला 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 गे माळसानं मल्हारी हरिला डाव हरली देवा त्या डावामध्ये खंडेराय हरले महाराज। मासाबाई म्हणते उठा 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 पोषक काढून घ्या। आता पोषक काढणं असतं तेवढं दाखवलं असतं करून पण आता वेळ नाही। सगळे घोंगडी आपल्याकडे सगळे साहित्य कृषीमध्ये हुबा हुब करून मासाबाई म्हणते उठा 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 कपडे काढा देवा पोशाख काढा। मुली काय होती आपली 12 वर्ष वनवासाला जायचं 5 पोशाख माझ्या हवाली करायचं। मग मासाबाईने सगळा देवाचा पोशाख उतरून घेतला आत्मलिंग भंडारी सुद्धा काढून घेतली। मग बघा देव डावात हरल्याच्या नंतर सगळा पोशाख काढून घेतला आणि मासाबाईने सोन केले सोन काय सोन केलं मासाबाई काय म्हणली ज्या टायमाला पाणी घोडा उडवला का ती मला जागा दाखवा म्हणजे देव लोटून द्यायचं काय। बघा देव मोर आले मासाबाई माग देवा जागा दाखवा इथं इथं म्हणतात देव घरीच लोटून दिला आणि लोटण्याच्या नंतर देव खाली आले महाराज। मग देवाने धरला चंदनपूरचा मार्ग। चंदनपूरचा मार्ग धरला पण देव मल्हार मार्तंड खरताड खंडेला खडक फोडून घेतो ठाव देतो भक्ताला अनुभव नुसता हात केला तर भंडारी येतात भंडारी नसली तरी हात केला तर भंडारी आपलं भंडार निघले देव खाली आले आणि चालता बोलताना त्या जेजुरीमध्ये आले। मग बघा पहिल्या गडून खाली पहिली होती जेजेवाडी ती नाव पावली जेजुरी नवागड जेजुरी। मग तिथून त्या कडेपण लोटले देव खाली आला। मग खाली आल्याच्या नंतर मग देव चालले मग देव चालले कुठं बघा कुठं आले मग बघा मग देव करेच्या तिथं आल्याच्या नंतर आणि देव चंदनपूरला निघले की एक कळलं कोणला खंडेरायाची वार्ता कळली मासाबाईला अरे मासाबाईला
राजाची इथे सामने म्हणलं तर ना म्हातारे इथे चाल मेघराजाची विनवणी केली मेघराजाची का देव चालले बाणूकडे मग मेघराजाला विनवणी केली मेघराजा भरून त्या कराळ नदीला पूर चालला आणि देवाला जाता येईना चंदनपूरला आता जायचं कसं बघा खंडेराव महाराज हात केला हातामध्ये भंडारा आला भंडारा झोपून मारायचा होता करे गंगेवरी अरे करा गंगेवरी भंडारा झोपून मारायचा होता गंगेवरी अरे करा गंगेवरी अरे त्या टायमाला गंगा बोलती झाले माझ्या हरी सावळे भंडारा झोपून जर मारला थांबा देवा थांबा काय झाले झोपून जर मारला त्या पाण्यामध्ये जीवजंतू किती आहे का नाही किडा मुंगी किती प्राणी असतील पण भंडारा झोपून जर मारला या प्राण्याची हत्या होईल आणि सगळा नायनाट होऊन जाईल पाप लागेल देवा पाप लागेल मग गंगा म्हणली काय पाहिजे मग गंगा बोलली देव म्हणले त्या गंगाबाईला मला जायचंय चंदनपूरला मला रस्ता दे मग गंगाबाई म्हणली मला वचन हवंय काय वचन हवंय दर सोमतीला माझ्या आंघोळीला आला पाहिजे जा दर सोमतीला तुझ्या कडेवरती आंघोळ येते आंघोळ केल्याशिवाय नाही राहणार म्हणून वर्षातून सोमती 6 महिन्याला सोमती येते असं म्हणतात पूर्व सरलं ना देव निघले पुढं बघा देव पुढे निघले परत चालले चंदनपूरला चालल्याच्या नंतर कळलं इकडे महासभाईला मग विनवणी केली कोणाची मग तेवढ्या काळामध्ये काय झालं देव कुठं आले देव बघा आले भुलेश्वराला अरे भुलेश्वराला त्या भुलेश्वराच्या रावळामध्ये आले महासभामध्ये देवांनी मोरच चाललाय देव काय करावं त्या महासभाईने काय केलं ईद वा बाया देव जर ईदवा जर बाया जर आड्या गेल्या काही म्हणजे अपशकुन होतं म्हणतात खरे ना महासभाईने काय केलं 4 ईदवा बाया पाठवल्या 4 बघा बरं का शांताची पेन देऊन आता ईदवाबाई पाठवल्या महासभाई म्हणती माझ्या देवाला आड्या जा म्हणजे देव मागी म्हणजे अपशकुन होईल देव मागे आल्याशिवाय राहणार नाही मग त्या महासभाईने ईदवाबाया पाठवल्या त्या भुलेश्वराच्या रावळामध्ये आले आणि देवाच्या संगतीत प्रधान म्हणतात देवा मागे चला पण देव म्हणले मोरला पाहून मोर मागे घेणार नाही प्रधान म्हणतात अपशकुन झाला मागे चला नाही मग त्या महासभाईने ईदवाबाया अशा पाठवल्या एकीने घेतली गौरीची पाठी एकीने घेतली लाकडाची मोळी एकीने घेतला पाण्याचा घडा एवढं साहित्य घेऊन देवाला आड्या आल्या माता भुलेश्वराच्या रावळामध्ये देवानी जागरण घालायचं ठरवलं
काय ठरवलं मग जागराची प्रथा केव्हापासून पहिली मग आता बघा खंडोबाचा गुरु कोण सांगा बोल खंडोबाचा आता ऐकायचं करून माझं भारूड मग आता काय मग त्या रावणामध्ये जागरण ठरवलं बाया आल्यात पण म्हणजे सवासणी लागतात सवासणी लागतात मग देवाने काय केलं असा म्हणजे घड भरायचं जागरण करायचं आणि मग ज्या टायमाला त्या गावरीची पाटी लाकडाची मोळी पाण्याचा घडा होता देवाने हात केला हात केला भंडाराला भंडार झोकून मारला त्या लाकडाच्या मोळीचे झाले ऊस गावरीची झाल्या कडकल्या आणि पाण्याचा घडा असा आणि देवाने घड भरला महाराज आता सवासणी नाही त्या इधवा बाया होत्या इधवा भंडार झोकून मारला इधवा बाया होत्या होय झाले होय ही म्हणते माझ्या कपाळाला कुकू आलं बया ती म्हणते काय तुम्हाला आलं का नाही कुकू आलं का हिला तुला माहिती आले ही म्हणते कुकू आलं ती म्हणते कुकू आलं मग बघा त्या चार बाया सवासणी नाही का मामा देवाचा घोडा पाचवा हेगडी प्रधान सहावा सात करायचे ना सात आपल्याला सात सहा मग हेगडी प्रधान सगळे सात तयार झाले महाराज पण खंडेरायाला जागरण घालायचं माता मुरळी कोणची होती त्या टायमाला सोमने मामा बोले सोळ्याच्या रावळात जागरण घातलंय देवानी मुरळी कोणची होती लक्षात नाही हॅलो एवढा आड होते त्यांच्या नादात तुला विचारते तुला बोले सोळाच्या रावळामध्ये जागरण घातलं देवानी मग मुरळी कोणची होते टायमाला पोटल्या वेळेस नाही ध्यान राहिलं मग पुढचं बरोबर बस स्वामी मग आम्हाला पुढे एवढा भारी काय काय टाइम आहे का आधी म्हातारी गेलो निघून ती म्हातारी शांत झाली पण मी शांत व्हायला म्हणलं त्या आजीबाईचं सुद्धा मन धरलं काय आजीबाई कसं चालेल व्यवस्थित आहे का नाही सांगा नसलं चाललं तुमचं कार्ड उगाच घेतले काय मग एवढं शास्त्र मी असं गाणे चालले गाणे चाललं शास्त्रात बसलो का शास्त्र देवाचं मग बघा देवाने घड भरला आणि मग जागरणाला मुरळी लागत नाही महाराज मग मासाबाईने सांगितलं भुलेश्वराला देवाला भूल पाडायची भूल आणि देव मासाबाईचं ऐकलं भुलेश्वराने त्या भुलेश्वराने भूल पाडली ना देव डोंगरात कधी घालायचा दडका घालून दिलाच चंद्रपूर नदी समाजाला भूल पाडली आणि मग भुलेश्वर म्हणला खंडेराया तुला गुरु करावा लागेल म्हणून भुलेश्वराने गुरु करून घेतले असा घड भरला आता कशा घेणवाळी करतात म्हणून ते जगामध्ये आले फक्त एकच देवाला गुरु नाही आहे का माहिती बोलला का सांगू बघा नंतर आपण बोलू तसं आता एवढं सांगितलं म्हणलं मी सगळं देऊन टाकलं तुमच्या जवळ आणि बाबा म्हणतो ना ध्यान नाही राहत काय करायचं देवाला भुलेश्वर तुम्हाला पण बायकोला पाहिजे मग भुलेश्वरांनी भूल पाहिली
भुलेश्वराने गुरु करून घ्या. मग त्या भुलेश्वरांनी जागरण मांडलं आणि खंडेराला मांडीवरती घेतलं. मग त्या टायमाला मुरळी पंचवती महाराज ज्या टायमाला देवानं बघा गट भरविला, अरे गट भरविला, ज्या टायमाला खंडेरायाने गट भरविला, अरे गट भरविला, त्या टायमाला किन्नरचा मेळा चालला तिथं महाराज हरिराम. बघा देवाने घट भरला आणि मग किन्नरचा मेळा चालला होता. ऐका रे भावना इथं मग हा किन्नरचा मेळा चालला होता. किन्नरचा मेळा खंडोबा आडा झाला. काय म्हणले आजच्या दिवस मला घटवून नाचायचं. त्याला इथं आहे का म्हणून झाला की अर्धा त्याला म्हणते आराधी. बघा पण देवानी सांगितलं बरं का मामा आजच्या दिवस नाचायचं. काय आजच्या दिवस नाचायचं. पुन्हा मानवामध्ये जागरण करतील त्या टायमाला तो नाचायचं नाही. म्हणून ते लोक काही काही नाचायला असं. पण त्याला त्या टायमाला मान दिला ती होती मुरळी. मग खंडेरानी जागरण घातलं महाराज. गुरु मांडी दिली त्या म्हणले कोणत्या भुलेश्वरांनी म्हणजे जागरण मांडलं कसं नाही कसं. शिव मल्हार येलो पट बोला आणि मल्हार जागरेना. शिव मल्हार येलो पट बोला आणि खंडोबा जागरेना. खंडोबानी जागरण घातलं तिथं बघा. भुलेश्वर गुरु करून घेतले आणि गुरु केल्यानंतर त्याला मार्ग दिसला निघला देव चेतनपूरला. मग चेतनपूरला निघले इकडे महासभाईला समजलं. महासभाईला विनवणी केली कोणाची. कोणाची केली विनवणी. तिथून देव निघले दिव्या घाटामध्ये आले. दिव्या घाट कोणाची केली विनवणी. महासभाईनं विनवणी केली चंद्र सूर्याची. चंद्र सूर्याची